जगाला विश्रांती देवाकडे, पण देवाला विश्रांती संतांना. आपल्याला शांत वाटतं कधी देवाकडे गेल्यानंतर, पण आपली शांतता होते, पण देवाला मग सगळं रखरख होतंय ना. आपली सारखी पापी भेटले, आपण होतोय शांत, पण आपला लोड देवावर जातो. मग देवाला शांत होण्यासाठी नामा म्हणे देवा, म्हणून तर म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. देवाला विश्रांती. प्रसंग आला तर देव पंढरपूर सोडतात, आळंदीला जातात, देहूला जातात. मग तेच संत वाळवंटात आलेत म्हणल्यावर देव मंदिरात थांबतील का? सोपं गणित आहे ना राव. देव डायरेक्ट देहून आळंदी संतांकडे जातो म्हणल्यावर तेच संत आपल्या गावात आले, देव बसन का घरात? ग हानली ठेवणं उडीन काय बघता बरं? दरवाजा बी एक नाही ना, सगळे क्रॉस करून जायचं म्हणजे एवढं सोपं आहे का? नामदेव महाराजांची पायरी चढून गेलं की तिथं एक दरवाजा, गणेश दरवाजा, मुखदर्शनचा दरवाजा, पडदा टाकत्यात व्हायलाच परत आत कोंडून जाम. एवढे दरवाजे क्रॉस करायचे मग बाहेर यायचं म्हणजे देवाला सुद्धा जिकरीचंच काम आहे ना. गावं त्यांचं पण कोंडूनच ठेवलंय ना. आणि रोज मायबाप संध्याकाळी कीर्तनाच्या टायमिंगला देव गायब व्हायचे. संत आलेत म्हणल्यावर नामदेव कीर्तन करे, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचायचे. नाचून झालं की सगळ्या संतांचं मग भोजन, नंतर जागरण, परत मग काकडा. दिगंबर बुवा कुटेन, काशीराम बुवा इडोळीकर, महाराष्ट्राची प्रसिद्ध जोडी काकड्याच्या बाबतीमध्ये. काकडा श्रवण करा. महाराष्ट्र आमच्या बाबांचा आणि वैकुंठवासी महाराजांचा काकडा ऐकतो मायबाप. नंतर अनेक झाले काकडे, पण ती गोडवा महाराजांच्याच मुखातून आहे. सुपरस्टार होते हे दोन जोडी. आणि मग काकडा करूनच देव परत घरी. पार 5-6च्या दरम्यान देव घरी. जोपर्यंत संत पंढरपुरामध्ये आहे तोपर्यंत देवाचा दिनक्रम हाच. 9-10ला गायब आणि पहाटे 4-5ला घरी. रुक्मिणी एक दिवशी म्हणली, हे 9ला जात्यात तर 5ला येतात, नेमके रातच्याला कुठं जात्यात? बरं आता रात्रीच मालक गायब होतोय म्हणल्यावर दुसरा संशय यायचं कामच. अनेक संशयावानी थोर आणि अनेक पाप नाही. महिलांच्या डोक्यात एकच गणगण, ही कुणीकडे जाते ब नेमकं? बरं सांगत नाही, मोबाईल बी नाही मिस कॉल द्यायला, व्हिडिओ कॉल करून इतराव ठिकाण दाखव, करंट लोकेशन, लाईव्ह लोकेशन तसला मी नाही. बरं CCTV नव्हते. अजून काय असतं ते मॅप लावतात ना, काय काय गाड्यांना सुद्धा असं GPS बी नाही ना. आता हाय बॉल टेम्पोला सुद्धा GPS आहे. ड्रायव्हरवर विश्वास नाही ना. हे कुणीकडे पळतोय बा नेमका? GPS बी नाही. करायचं काय? देव जातीत. आणि रोज रात्री देवाचा तडाकाच. 9ला गायब, सकाळी दिवस चुकवाय घरी. रुक्मिणी मातेच्या डोक्यात एकच गणगण. अवघड आहे म्हणले बाबाच. कुणाच्या नादाला लागलाय बा नेमका? नारदजींना बोलून घेतलं. आता मला सांगा, नारद मिटवाय हुशार आहे का पेटवाय? अहो त्यांची खासियतच आहे ती पेटवणे. आणि काहींचा तो जन्मसिद्ध हक्क आहे. फक्त भांडणं लावणे, वाद लावणे, काड्या करणे, ह्याचं त्याला, त्याचं ह्याला, ह्याच्यातच आयुष्य गेले काय काहींचं. मिटवाय येत नाही, फक्त पेटवाय. पण पेटवण्याची रिस्क त्यांनीच घ्या की आपल्याला मिटवाय आलं पाहिजे ना. तर इतका मार खाचान. हा नारदजी पेटवीत बी होते आणि लईच नारड्याला आल्यावर मग मिटवीत बी होते. हा रिस्क मूर्खांनी खैऱ्या बांड्यांनी घ्यायची नाही. धमक जरा असल ह्याच्या त्याच्या मागे चर्चा करायच्या नाहीत. तोंडाव सांगायचं. आणि तोंडाव बोलण्याची हिंमत असल तर माग मग त्या विषयाला हात घालायचा नाही. तर मोकार व्हाय व्हाय करायचं नाही. आणि तसलेच खैरेले वाढले ते बघा ना तुम्ही गावागावात. नुसत्या काड्यात पाराव बसलेले नमुने तरी काय करतात? केली बहुत पर निंदा, केली बहुत पर निंदा, केली बहुत पर निंदा, केली बहुत पर निंदा. नाही
जगता कशाला नाही ऐकले गाय